शेअर फेरीमध्ये आपला कृषी मित्र राहुल पाटील एकदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो। कांद्याची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे आणि यावर्षी आपण एक नारा दिलेला आहे न्यूट्रिअपचा, तो म्हणजे 20 बार 250 पार। 250 पार म्हणजे काय, आपल्याला 250 ते 300 क्विंटल प्रति एकर उत्पादन घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी 20 सूत्री कार्यक्रम आपण न्यूट्रिअपचा राबवत आहेत। त्या सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा जो आहे, आता लोकांची लागवड चालू झालेली आहे आणि 250 क्विंटल कांदा उत्पादन घेण्यासाठी पहिला सूत्र जे आहे ते म्हणजे प्रति एकर आपलं रोपांचं पॉप्युलेशन किंवा रोपांची लागवड। मग आपल्याला प्रति एकर रोपांची लागवड किती करायची आहे हे आपण पहिले एका स्क्वेअर फूट मधून काढून घेऊ, कारण एका एकरमध्ये आपलं 43,560 स्क्वेअर फूट हा एवढं क्षेत्र भरतं। तर एका स्क्वेअर फूटमध्ये आपण किती लागवड करायची, तर एका स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला 8 रोपांची लागवड करायची आहे। तर शेतकरी बांधवांनो, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला दाखवतो आहे। एका स्क्वेअर फूटमध्ये इथं 1 2 3 4 5 6 रोपांची लागवड आहे। आपल्याला या ठिकाणी करायची 8 रोपांची लागवड। जर आपण एका स्क्वेअर फूटमध्ये 8 रोपांची लागवड केली, 43,560 स्क्वेअर गुणिले 8 रोपं, तर आपले जवळजवळ आपले 2,48,000 रोपं एका एकर क्षेत्रामध्ये अंदाजे त्या ठिकाणी बसतात। आणि 2,48,000 रोपं जर बसले तर एका कांद्याचं वजन जर त्या ठिकाणी 80 ग्रॅम भरलं तर आपल्याला 2,48,000 कांदे एका क्षेत्रातनं, एका एकर क्षेत्रातनं मिळतात। म्हणजेच आपल्याला 250 क्विंटलच्या आसपास उत्पादन त्या ठिकाणी मिळतं। आणि जर ते 100 ग्रॅम ठिकाणी कांद्याची साईज मिळाली तर त्या ठिकाणी आपल्याला 300 क्विंटलपर्यंत उत्पादन त्या ठिकाणी त्या रोपांपासून मिळतं। तर शेतकरी बांधवांनो, हे आपल्याला रोपांचं पॉप्युलेशन त्या ठिकाणी मेंटेन करायचं आहे आणि ह्या वेळेस आपल्याला 250 पार उत्पादन कांद्याचं घ्यायचं आहे। धन्यवाद।